श्री स्वामी समर्थ। आज महादुर्गाष्टमी आहे आणि आज महादुर्गाष्टमी असल्या कारणाने मी माझा जो उंबरा आहे तो 9 दिवसापर्यंत मी हळदीचं लेपन केलेलं आहे, जे कुंकुवाचे स्वस्तिक काढलेले आहे। आणि असं म्हटलं गेलेलं आहे शिवमहापुराण कथेमध्ये की ज्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणजे आपण कन्यापूजन करतो तर आपल्या घराचा जो घराला आंब्यांचं पानांचं तोरण लावायचं, याच्याने देवी माता प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। असं पण 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्म प्रकारे आपली जी कुलदेवी आहे ती वास करत असते। आज अष्टमी असल्या कारणाने देवीला नैवेद्य म्हणून मखाण्यांची खीर अर्पण करायची किंवा मखाणे अर्पण करायचे, तरीसुद्धा आपली जी देवी आहे ती प्रसन्न होत असते। हा खूप महत्त्वाचा असा नैवेद्य आहे जो देवी मातेला अत्यंत प्रिय आहे, जो कमळाच्या फुलापासून तयार झालेला आहे। म्हणजे जी कमळची फुलं आहे त्याच्यापासून ते मखाणे खालच्या साईडला येतात, ते मखाणे आपल्याला आज देवी माताला अर्पण करायचे आहे। आज कुंकुम आचमन करायचं आहे आणि 9 दिवे म्हणजे आमची जी कुलदेवी आहे, जी तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या पद्धतीने आपल्याला आज देवीला पुरणाची किंवा अशी गोड दिव्यांची आरती लावायची असते, दिवे लावायचे असतात। म्हणजे ती आरती म्हटली जाते ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते असं म्हणतात। तर आमच्या इथं पूर्णांचे दिवे 9 केले जातात आणि देवी मातेला शुद्ध गाईच्या तुपाने देवीला आरती लावली जाते। अशी आरती लावल्याने आपली देवी प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणते आणि तिचा सूक्ष्म प्रकारे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो, कारण की ती आपल्या कुलाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते, आपल्या सौभाग्य अखंड ठेवते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत देत असते। कन्यापूजन का करावं तर कन्यापूजन शिवमहापुराण कथेमध्ये असं सांगितलेले आहे की ज्या घरामध्ये नवरात्रमध्ये कन्यापूजन होतं त्या घरामध्ये अन्नधान्याला, संपत्तीला बरकत राहते, त्या घरातलं अन्नधान्य कधी समाप्त होत नाही आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। भले तुम्ही 1 कन्यापूजन करा किंवा सुवासीन करा, 9 करा, 7 करा, 5 करा, अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन सुद्धा तुमच्या घरामध्ये अष्टमी, नवमी या दिवशी करू शकतात। मी आज नवमी अष्टमी आहे, महाअष्टमी, त्यामुळे मंगळवार सुद्धा आहे, देवीचा वार आहे, तर माझ्या घरामध्ये आज मी 9 कन्या आणि 1 भैरव असं मी जेवू घालणार आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की 9 कन्या जर आपण जेवू घातल्या तर 1 भैरव आपल्या घरामध्ये जेवू घालायचा। म्हणजे बघा, ह्याच्याने जी आपली कुलदेवी आहे ती तर प्रसन्न होतेच, पण आपल्या घरामध्ये जे अन्न ज्या कुवारखा म्हणजे जेवतात त्यांचं जे अन्न आपल्या घरामध्ये शिल्लक राहतात, असं म्हणतात की पैशाला बरकत राहते, आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो। श्री स्वामी समर्थ।